राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या हिंगोली तालुकाध्यक्षपदी निर्मलताई पाटोळे यांची निवड. हिंगोली नरसी नामदेव जिल्हा परिषद सर्कलमधील गिरोली येथील रहिवासी असलेल्या सौ निर्मलताई उत्तमराव पाटोळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हिंगोली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगर व महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्तीचे पत्र देऊन रविवारी 14 डिसेंबर रोजी करण्यात आले. यावेळी अनेक महिलांनी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. निर्मलताई पाटोळे यांनी मागील महिना शिवसेना शिंदे गटाला रामराम करीत महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणती जिम्मेदारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना थेट राष्ट्रवादीच्या हिंगोली महिला तालुकाध्यक्षपदी निवड केली. या निवडीबद्दल म्हणाल्या की येणाऱ्या काळात मी संपूर्ण हिंगोली तालुक्यात प्रत्येक सर्कलमधील महिलांच्या अडीअडचणी सोडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे व तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शाखा सुरू करून शासनाच्या योजनांची माहिती महिलांना देऊन महिला आर्थिक सक्षम कशा होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली तालुकाध्यक्ष रवी डोरले, अर्चना घणगाव, लक्ष्मी पाटोळे, कविता पाटोळे, संगीता लोडे, महादेव धणगाव, नितेश पाटोळे, विजय तावरे, श्रीराम लोडे, शुभम पाटोळे यांची उपस्थिती होती. प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली. मी निर्मलाताई पाटोळे. आज माझी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी हिंगोली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड आमचे उपनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष बेडीदादा बांगर व महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यापुढे मी हिंगोली तालुक्यात 18 पगड जाती महिलातील 18 पगड जाती महिलांना संघटित करून पक्षाचे संघटन वाढवणार आहे व शासनाच्या योजना महिलांना कशा देता येतील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे व या प्रत्येक सर्कलमध्ये गाववाईज तिथे शाखा स्थापन करणार आहे. पक्षाचे मोठे संख्येने पक्षाचे मोठे संघटन वाढवणार आहे.